देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाहीत, ते शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे. 33-34 सरकार 36 सुद्धा गोषवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे. हे काम शिंदे समितीनं करावं. याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे. ते नाही, ते दिलं जावं. त्यांना मोडी लिपी, फारसी, उर्दू सगळे अभ्यासक देणं गरजेचं आहे. ते दिले गेले पाहिजे. तुम्ही किती सरकारनं आम्हाला भिडिलं, आम्ही भेट नसतो. मराठ्याची औलाद आहे आमची. आम्ही शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या. जे जे बोलतो ते ते होत असतं माझं. आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. मग त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत. काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलात नेते आणि 1 लाख फौज फाटला तरी पोलीस जेललाच नेते. आम्ही जेलमध्ये उपोषण करू, पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून हुसकून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सल आहे. फडणवीस साहेब, ती ऋतू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर हुसकून देताल, ती सल, ते झालेला जिवारी वार तुम्हाला मागात पडल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर कुठं पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला ते असणार आहे. कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलोत म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण